अभ्यास हा विषय शिकवत आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपला सोलापूर जिल्हा नकाशा वाचन। यामध्ये माझे विद्यार्थी गाव ते पृथ्वी साखळी पद्धतीने विस्तार कसा होतो, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे, सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुके, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, डोंगर रांगा, नदी प्रवाह, नदीचा प्रवाह कशा प्रकारे आता आपण पाहूया सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे। कोण सांगणार? सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे। माझे नाव मुग्धा अजय तोडकरी आहे। मी आज तुम्हाला सोलापूर जिल्ह्याचे शेजारी जिल्हे व राज्य सांगणार आहे। चला तर मग आपण पाहूया। हा सोलापूर जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला कर्नाटक राज्य आहे। सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये धाराशिव जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर दिशेला अहिल्यानगर जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्याच्या वायव्य दिशेला पुणे जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला सातारा जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला सांगली जिल्हा आहे। धन्यवाद। आपण पाहिलं की मुग्धाने अगदी छान प्रकारे सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी जिल्हे दाखवले आहेत। चला तर मग आपण पाहूया की सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 तालुके कोण सांगायला पुढे येणार? सिद्धी, स्टँड अप। नमस्कार, माझे नाव सिद्धी माळशाला। मी इयत्ता 3री शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव सुयशुद्धाई बार्शी। आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुके दाखवणार आहे। चला तर आता आपण पाहूया। हा करमाळा तालुका आहे। हा बार्शी तालुका आहे। हा मोहोळ तालुका आहे। हा उत्तर सोलापूर तालुका आहे। हा दक्षिण सोलापूर तालुका आहे। हा अक्कलकोट तालुका आहे। हा मंगळवेढा तालुका आहे। हा सांगोला तालुका आहे। हा माळशिरस तालुका आहे। हा माढा तालुका आहे। हा पंढरपूर तालुका आहे। आता आपण पाहिलं की सिद्धीनं सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 तालुके अगदी छान प्रकारे सांगितलेले आहे। आता आपण पाहणार आहेत की सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र। चला तर मग आपण पाहूया कोण सांगायला समोर येईल? जमाले, स्टँड अप, कम हियर। नमस्कार, माझे नाव राजवर्धन देवराज जमाले। मी आज तुम्हाला तीर्थक्षेत्र सांगणार आहे। बार्शी श्री भगवंत मंदिर, उत्तर सोलापूर श्री खंडोबा मंदिर, दक्षिण सोलापूर श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर, तरमाळा श्री तलमाई देवी मंदिर, माढा श्री माडेश्वरी देवी मंदिर, मोहोळ नागनाथ मंदिर, पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंगळवेढा श्री दामोजी पंत मंदिर, माळशिरस श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर, सांगोला श्री अंबिका देवी मंदिर। थँक्यू। आता आपण पाहिलं की राजवर्धनने काय केलं रे? सोलापूर जिल्ह्यातील एकूण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सांगितली। आता आपण पाहणार आहेत की डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये कोणती डोंगर रांग पसरली आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहेत। कोण येणार समोर सांगायला डोंगर रांगा? माझा नमस्कार, माझे नाव रेस बाबा शेख आहे। मी आज तुम्हाला डोंगर रांगा दाखवणार आहे। चला तर मग पाहूया। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर आणि पूर्व दिशेला धाराशिव जिल्हा आहे। धाराशिव जिल्ह्यात बालाघाट डोंगररांगा पसरलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात धाराशिव शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर रामलिंग डोंगररांगा पसरलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात शुक्राचार्य डोंगररांगा आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात पश्चिम व दक्षिण सीमेवर शंभू महादेव डोंगररांगा आहे। धन्यवाद। चला आता आपण पाहिलं की रईसने अगदी छान प्रकारे डोंगर रांगा सांगितलेल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणती डोंगर रांग पसरलेली आहे, तर सांगोला तालुक्यात कोणती डोंगर रांग आहे, तसेच माळशिरस तालुक्यामध्ये कोणती डोंगर रांग पसरली आहे याविषयी रईसने काय केलं, छान प्रकारे माहिती सांगितली। चला तर मग आता आपण पाहूया की नद्या पाहूया, नद्यांचा प्रवाह पाहूया। कोण दाखवणार नद्यांचा प्रवाह? नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव रुई अतुल गुलाब आहे। मी इयत्ता 3रीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव सुयश विद्यालय बार्शी आहे। मी इथे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीचा प्रवाह दाखवणार आहे। चला तर मग आपण पाहूया।
भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे झाला. नंतर ती वाहत करमाळा तालुक्याच्या सीमेवरून ती माढा तालुक्यात प्रवेश करते. तिथे तिच्यावर मातीचे उजनी धरण बांधले आहे. नंतर ती वाहत माळशिरस तालुक्याच्या सीमेवरून ती पंढरपूर तालुक्यात प्रवेश करते. तिथे ती चंद्राच्या कोरीप्रमाणे वाहते, म्हणून त्या ठिकाणाला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. नंतर ती वाहत मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूरच्या सीमेवरून ती अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवर ती वाहत कर्नाटक राज्यात प्रवेश करते. धन्यवाद. पाहिलं की रुईने काय सांगितले रे, भीमा नदीचा प्रवाह दाखवला, बरोबर आहे. त्याच्यामध्ये रुईने अगदी उत्तम प्रकारे छान असा भीमा नदीचा काय केलेला आहे, प्रवाह दाखवलेला आहे. चला तर मग आता आपण पाहूया सीना नदीचा प्रवाह. कोण सांगणार? स्टँड अप, कम हिअर. नमस्कार मित्रांनो, माझे नाव फबिया वसीम तांबुरी. आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचा प्रवाह सांगणार आहे. चला तर आता आपण पाहूया. सीना नदीचा उगम अहिल्यानगर जिल्ह्यातील ससेवाडी येथे झाला. नंतर ती वाहत करमाळा तालुक्यात प्रवेश करते. नंतर ती वाहत करमाळा तालुक्याच्या सीमेवरून धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे तिच्यावर सीना कोळगाव प्रकल्प उभारण्यात आला. नंतर ती वाहत करमाळा तालुक्यात सीमेवरून माढा, मोहोळ, उत्तर सोलापूरच्या सीमेवरून वाहत दक्षिण सोलापुरात प्रवेश करते. दक्षिण सोलापुरात सीना नदी भीमा नदीला जाऊन मिळते, म्हणून त्या ठिकाणाला पुनर्संगम या नावाने ओळखले जाते. नंतर ती वाहत अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. धन्यवाद. आता आपण पाहिलं की फबियाने आपण पाहणार आहेत की मान नदीचा उगम कोठे झाला, मान नदीचा प्रवाह कसा आहे. कोण सांगणार? मान नदी. हा, गिराम स्टँड अप. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव यशवर्धन अमोल गिराम. मी तुम्हाला मान नदीचा प्रवाह दाखवणार आहे. चला तर मग आता आपण पाहूया. मान नदीचा उगम सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात सीतामाई डोंगरात झाला. नंतर ती वाहत सांगोला तालुक्यात प्रवेश करते. नंतर ती वाहत सांगोला तालुक्याच्या सीमेवरून भीमा नदीला जाऊन मिळते. धन्यवाद. खूप छान गिराम. आता आपण पाहूयात नीरा नदीचा उगम कोठे झाला आणि नीरा नदीचा प्रवाह कसा आहे ते. नीरा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात निर्भावी कुंडातील गोमुखात झाला. नंतर ती वाहत माळशिरस तालुक्याच्या सीमेवर अकलूज जवळ नरसिंगपूर येथे ती भीमा नदीला जाऊन मिळते, म्हणून त्या ठिकाणाला नीरा भीमा संगम या नावाने ओळखले जाते. धन्यवाद. सर्वेशनं आता सांगितलं की नीरा नदीचा उगम कोठे झाला, नीरा नदी नंतर कोठे वाहत जाते, याविषयी आपल्याला काय केली माहिती सांगितली. चला तर मग आता आपण पाहूया की तलाव पाहूया. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणता तलाव आहे. चला तर पाहूया. हा, कोण सांगणार? हा, सातपुते स्टँड अप, कम हिअर. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अभिषेक सातपुते आहे. आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील तलाव सांगणार आहे. चला तर मग आपण पाहूया. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका हिंगणी तलाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर मध्ये हिंगणी एकृत तलाव आहे. त्याला थिकरका तलाव म्हणून ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका आष्टी तलाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात बुद्ध्याल तलाव आहे. धन्यवाद. खूप छान, सातपुतेनं खूप छान सांगितले तलाव. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणते तलाव येतात, खूप छान पद्धतीने सांगितलेले आहेत. चला तर आपण पाहूया की सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोण येणार सांगायला समोर. हा, स्वराली स्टँड अप. नमस्कार, माझे नाव स्वराली समाधान गोरगे. मी आज तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे दाखवणार आहे. चला तर आपण आता पाहूया. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात अकलूज येथे माळशिरस तालुक्यात अकलूज येथे सयाजीराजे पार्क आहे. सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापुरात नान्नज येथे माळठोक अभयारण्य आहे. या अभयारण्यात माळठोक नावाचे पक्षी आढळतात. दक्षिण सोलापुरात भुईकोट किल्ला आहे. सोलापूर मध्ये सोलापूर विज्ञान केंद्र आहे. त्याला बेस्ट म्युझियम असे ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर मंदिराजवळ महात्मा गांधी प्राणी संग्रहालय आहे. त्यात बिबटे, वाघ, काळवीज, हरिण इत्यादी आहेत. धन्यवाद.
आता आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे असं हे केलेलं आहे, नकाशा वाचन केलेलं आहे. सुयश विद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण असं नकाशाचं केलेलं आहे. तुम्ही पाहिलंच आहे. धन्यवाद.